शशिकांत शिंदे, राजेश राठोड, सुनील शेळके, रवींद्रजी दळवी, विलास लांडे, सचिन भोसले, कैलास कदम, सचिन खरात, प्रशांत जगताप, संजोग वागिरे, अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, रविकांत वरपे, महेश शिंदे, अभय मांढरे, मयूर कलाटे, कविता लाट, शीतल अगवणे, इम्रान शेख, जगदीश शेट्टी, शिरीष साठे, मीरा कदम, सुजाता नानगुडे, गोरक्ष लोखंडे, दिलीप बालवडकर, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं ज्यांनी पक्षप्रवेश केला ते तुषार कामटे, विजयाताई सुतार, विजय सुतार, राजन नायर, प्रसाद कांबळे, माझ्या चिंचवड परिसरातून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व, विशेषतः महाविकास आघाडीचे आमचे सगळे सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज महाशिवरात्री. मी महाशिवरात्रीच्या सुरुवातीलाच आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे. समाजातल्या सर्व घटकाला सोबत घेऊन राज्यकारभाराचा आदर्श निर्माण करणाऱ्या जगातल्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ महान राजांना, शिवछत्रपती शिवाजी महाराजांना उद्याच्या शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी वंदन करतो, अभिवादन करतो. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळख. ह्या निवडणुका कशा पद्धतीनं लागल्या आपल्याला माहिती आहे, परंतु महापुरुषांच्यावर बेताल वक्तव्य करण्याचं काम कशा प्रकारे झालं ते उभ्या देशाने पण बघितलं, महाराष्ट्राने पण बघितलं. महाराष्ट्राला ते काही आवडलं नाही, परंतु काही जण काही मागचा पुढचा विचार करत नाही, लोकांच्या भावनांचा विचार करत नाही आणि अशा प्रकारचे वक्तव्य करतात ज्याचा उल्लेख आमचे सहकारी अतुल लोंढ्यांनी केला. त्याच्यामुळे मी त्या फार खोलामध्ये जाऊ इच्छित नाही. विधान परिषदेच्या झालेल्या 5 जागांच्या निवडणुकीच्या बद्दलची पण माहिती तुम्हाला दिली. पदवीधर आणि शिक्षकांच्या मनामध्ये काय आहे हे महाराष्ट्राने जाणून घेतलंय. आज आपल्या सगळ्यांच्या समोर विषय आहेत, हे बेरोजगारीचा विषय आहे, महागाईचा विषय आहे. खूप काही आपल्याला सांगितलं. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळातला काही 100 मध्ये मिळणारा गॅस सिलेंडर आता 1000च्या पुढे गेलेला आहे. त्याबद्दल समाधानकारक उत्तर दिलं जात नाहीये. आज राज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत, परंतु त्या समस्याच्या बाबतीमध्ये देखील नीटपणे उत्तर आपल्याला कोणाला मिळत नाहीये. कशा प्रकारे राज्याचं सरकार सत्तेवर आलं हे जून मध्ये महाराष्ट्राने पाहिलंय. तोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे. त्याच्यामध्ये वैचारिक भूमिका बाजूला ठेवली जाते, लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं. आज इथं अनेक तरुण सभेला आलेले. मगाशी अतुल लोंढेंनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर अडचणी आमच्याही समोर होत्या, करोनाच्या होत्या, अनेक प्रश्न होते. त्याच्यातनं माणसांना बाहेर काढायचं होतं, जम्बो हॉस्पिटलला सुविधा द्यायच्या होत्या, ॲम्ब्युलन्स द्यायच्या होत्या, बेड द्यायचे होते, व्हेंटिलेटर्स द्यायचे होते, ऑक्सिजन द्यायचा होता. सगळं काही केलं कारण ती आमची जबाबदारी होती, ते आमचं कर्तव्य होतं. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा जीव हा महत्वाचा आहे. त्याच्याकरता पडेल ती किंमत मोजायची तयारी आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून ठेवलेली होती. तोही काळ आपण पाहिला. मित्रांनो, त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. कुणी गद्दारी केली, कशा प्रकारे केली? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम केलं. मराठी माणसाला आधार मुंबईमध्ये मिळत नव्हता, द्विभाषिक राज्य होतं आणि त्याच्यामुळे मराठी माणसाला एक आधार देण्याच्या करता त्यांनी
शिवसेना स्थापन केली, प्रबोधनकार ठाकरेंनी त्याला शिवसेना नाव दिलं, हा इतिहास देखील आपल्याला माहिती आहे. आणि त्याच बाळासाहेबांनी साधी साधी माणसं, साधे पानपट्टीची दुकानं चालवणारी, वडा गाड्यामध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणारी, तिथं जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही, अशा प्रकारच्या सर्वसामान्य माणसाला, गरीबाला तिथं आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री करण्याचं काम त्यांनी केलं. परंतु आता काय बघितलं आपण काल, निवडणूक आयोग ठीक आहे तो तुमचा निर्णय, परंतु दिलेला निर्णय जर नाही आवडला तर आम्हाला संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा घटना दिलेली आहे, निश्चितपणे उद्धव ठाकरे साहेब कोर्टामध्ये, सुप्रीम मध्ये जातील. परंतु मित्रांनो, ज्यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली आणि शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की आता माझं वय झालं, इथून पुढे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेब जबाबदारी सांभाळतील, त्याच्यामध्ये युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे जबाबदारी सांभाळतील, असं उभ्या महाराष्ट्राला शिवाजी पार्कच्या साक्षीनं उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, तरी देखील ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते बाहेर पडतात. 50 खोके एकदम ओके, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ती घोषणा गाजली, लोकांना ते पटलं. काय चाललंय हा कारभार? शाहू फुले आंबेडकरांनी हा विचार आपल्याला दिलेला आहे, साधू संतांनी हे आपल्याला शिकवण दिलेली आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, ह्या महापुरुषांनी किंवा महास्त्रियांनी हे आपल्याला शिकवलेलं आहे का? स्वतःच्या स्वार्थाकरता किती टोकाची भूमिका घेणार. आणि काल तर कहर केला, ज्यांच्या वडिलांनी शिवसेना काढली त्यांच्याच मुलाकडनं, त्यांच्याच नातवाकडनं, त्यांच्याच संघटनेच्या लोकांच्याकडनं ते शिवसेना नाव आणि त्या ठिकाणी चिन्ह तुम्ही काढून घेताय. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, हे निवडणूक आयोगाने त्यांची नोंद घ्यावी. हे कुणालाही आवडलं नाही. काँग्रेसमध्ये पण आम्ही होतो, मतमतांतर असू शकतं, सत्तांतर होऊ शकतं. काँग्रेसमध्ये पण सिंडिकेट झालं. काँग्रेसमध्ये देखील नंतरच्या काळामध्ये बैल जोडी खून सीज केली, गोठवली, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये गाय वासरू आलं, गाय वासरू पण गोठवलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पंजा आणि चरखा आला, त्याच्यानंतरच्या काळात चरखा गोठवला, त्याच्यानंतरच्या काळामध्ये घड्याळ आलं. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि असं असताना ज्यांना घरामध्ये घेतलं, ज्यांना वाढवलं, त्यांनीच गद्दारी करून बाहेर गेले, आणि बाहेर जात असताना पाटी पण नेली आणि चिन्ह पण घेऊन गेले. अरे पटे, आणि निवडणूक आयोग त्यांचं कौतुक करतंय. ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला स्वायत्तता दिलेली आहे, परंतु दिलेल्या स्वायत्ततेच्या बाबतीमध्ये जनमानसाला न रुचणारा निर्णय जर घेतला तर जनता वेगळ्या पद्धतीने पण त्यांना जशास तसं उत्तर देऊ शकते, जागा दाखवू शकते. हा इतिहास महाराष्ट्र विसरलेला नाहीये, याची नोंद महाराष्ट्राने पण घ्यावी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी पण घ्यावी. मित्रांनो, ही निवडणूक महत्वाची आहे. आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे, ही भावनिक निवडणूक नाहीये, ही विकासाची निवडणूक आहे. 91 साली तुम्ही मला खासदार केलं होतं, त्यावेळेस काय परिस्थिती होती या शहराची, आणि आपण सगळ्यांना बरोबर घेतलं, आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं ह्या शहराचा सर्वांगीण विकास केला तोही आपण पाहिला. भारतीय जनता पक्षाला स्वतःचे कार्यकर्ते देखील तयार करता आले नाही. आम्ही लोकांनी तयार केलेले कार्यकर्ते यांनी नंतर तोडाफोडीचं राजकारण केलं आणि घेतले, आणि त्याच्यातनं त्यांना आमदार केले. अरे तुम्ही जर राष्ट्रीय पक्ष म्हणून स्वतःला संबोधता, तुम्हाला तुमच्या पटडीमधल्या कार्यकर्त्यांना तयार करता येत नाही, हे तुमचं दुर्दैव, ही तुमची शोकांतिका. ह्याही गोष्टीचा विचार झाला पाहिजे. मित्रांनो, आज या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळे उमेदवार तुमच्या समोर आहेत.
परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आज तुषारनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. तो सत्ताधारी पक्षाच्या भाजपमध्येच होता ना. केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महानगरपालिकेत सत्ता होती. का पक्ष सोडला? त्याच्याच तोंडून ऐकलं ना की भ्रष्टाचारांनी महानगरपालिकेला बरवटवून टाकलं. मित्रांनो, मी ज्यावेळेस 25 वर्ष महानगरपालिकेचं नेतृत्व करत होतो त्यावेळेस जर माझ्यातला एखादी व्यक्ती चुकली तर त्याला योग्य पद्धतीनं 4 गोष्टी समजावून सांगण्याचं काम मी करायचो. माझं लक्ष असायचं. मी सकाळी लवकर यायचो. प्रकल्प आदरणीय पवार साहेबांनी आणला. तरुणांनो, तुम्हाला माहिती नाही, त्यावेळेस नानासाहेब नवलेंनी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना तिथं काढायचं ठरवलं होतं. साहेब कुदळ टाकायला गेले, कुदळ टाकली. पण साहेबांनी नानांना सांगितलं, नाना मी तुमच्या आग्रहाखातर कुदळ टाकलेली आहे. मी राज्याचा प्रमुख म्हणून सांगतोय, तुम्हाला दुसरी जागा देतो. इथं माझ्या मनामध्ये IT पार्क करायचंय, एवढी दूरची दृष्टी होती. नेता असा असावा लागतो. आणि त्याच्यातनं पलीकडच्या बाजूला संत तुकाराम सहकारी साखर कारखाना नेला आणि तिथं आपण IT पार्क केलं. आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी, आपली जीवाभावाची माणसं. परंतु आज ज्याचा अतुल लोंढेंनी उल्लेख केला, अनेक माझ्या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातली मुलं मुली तिथं येत आहेत, माझ्या वेगवेगळ्या परिसरामध्ये राहत आहेत. त्यांना सुरक्षित जीवन देण्याच्या करता आम्ही सगळेजण मदत करतोय. पाण्याचा प्रश्न जो आज गहन झालेला आहे, इथं सुनील शेळके बसलेले आहेत. मागच्या वेळेस मी उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करायची असतात असं पवार साहेबांनी मला नेहमी सांगितलंय. 91 ला मी तुमचा खासदार झालो. बघता बघता 25 वर्ष झाली ना. काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो. जसं आपल्याला चांगलं पाणी मिळावं, शहर तर वाढतंय, चौबाजूने वाढतंय, आजूबाजूची गावं आपण शहरामध्ये घेतोय. रिंग रोडच्या बद्दलची कामं त्या ठिकाणी मी मंजूर केली. हे सगळं करत असताना आपण पावण्याचं पाणी बंद पाईपलाईन मधून आणायचं ठरवलं. का तर माझ्या शहरातल्या नागरिकांना स्वच्छ आणि चांगलं पाणी प्यायला मिळावं, ही माझी भावना. कोर्ट मॅटर झाल्या, माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्यात आलं, परंतु माझी भूमिका स्वच्छ होती. आजही ते प्रकल्प, तो प्रोजेक्ट मागे राहिलाय. उद्याच्याला आपल्याला तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासामध्ये घेऊन कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही, शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. पावनेपासून जी नदी निघते, पवना नदी धरणापासून, ती आपल्यापर्यंत रावीतला येईपर्यंत मधल्याही लोकांना त्याच्यातनं मदत झाली पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे. आम्हाला कळतं ते पाणी सर्वांचं आहे, परंतु ते मिळत असताना एवढ्या मोठ्या समाजाला पण पाणी मिळालं पाहिजे. काय केलं भाजपने? का नाही 5 वर्ष सगळीकडे त्यांची सत्ता असताना माझ्या पिंपरी चिंचवडकरांना नीटपणे पाणी दिलं? का आंध्र प्रकल्पाच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला, भामा आसखेडच्या संदर्भात निर्णय घेतला, ते पाणी आणण्याचं काम पण ते करू शकले नाही. पुण्याच्या बाबतीमध्ये मात्र मी त्या संदर्भातला निर्णय घेऊन पाणी आणण्याचं काम केलं. मित्रांनो, यांच्या अंगातच पाणी नाही तर ते जनतेला कुठलं पाणी देणार आहे याचाही विचार आपण केला पाहिजे. अरे लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक नेतृत्वामध्ये असावी लागते, याची पण नोंद मतदारांनी निश्चितपणे या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे, हेही मला अतिशय स्पष्टपणे या निमित्तानं सांगायचंय. मित्रांनो, इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक बाबी आहेत. आम्ही रोड शोच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत येणार आहे, आदित्य ठाकरे येणार आहे, इतर वेगवेगळे नेतेगण येणार आहेत. सगळ्यांनी मिळून ही सामुदायिक जबाबदारी आमच्या सगळ्या महाविकास आघाडीची. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील तिथं रवींद्र धंगेकर हे चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याच्या करता तिथले सगळे आपले कार्यकर्ते जीवाचं रान करतायत. आणि त्याच पद्धतीनं इथं बसलेला नाना काटे, त्यालाही तुम्ही आमच्या बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचंय. त्याच्याकरता उद्याच्या जे 26 तारखेला मतदान होणार आहे त्या मतदानाला
आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं पवित्र काम करायचं आहे। मला विश्वास आहे की याच्यामध्ये आम्ही दिलेला उमेदवार नाना काटे त्यांनी नगरसेवक म्हणून चांगलं काम केलेलं आहे। त्याच्या स्वतःच्या प्रभागामध्ये त्यांनी कायापालट केलेला आहे। सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न तो निश्चितपणे करेल। पिंपरी चिंचवडची स्पर्धा जगातील सर्वोत्तम शहराबरोबर व्हावी अशा पद्धतीची त्याची पण अपेक्षा आहे। त्याच्यामध्ये नाना सर्वोत्तम उमेदवार आहे, त्याला एक अनुभव आहे, विजन आहे, लोकसंपर्क आहे। तो मूळ आपल्या पिंपरी चिंचवडचा आहे। शहराच्या विकासाच्या साठी नेतृत्वाची नव्या दमाची फळी मला निर्माण करायची आहे। कारण माझ्या वेळेस मी ज्यांना निर्माण केलं ते आजपर्यंत काम करत होती, त्यावेळेस पवार साहेबांच्या बरोबर जी होती ती बरीचशी आता हयात पण नाहीयेत। काही जण हयात आहेत, त्यांचा आम्हाला आदरच आहे, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही। परंतु मित्रांनो, नवीन पिढी तुमच्या माझ्या डोळ्याच्या समोर तयार करणं हे आपलंही सगळ्यांचं काम आहे। आज मगाशी तुषारनी भाषण करत असताना अनेक प्रकारचे प्रश्न इथं उपस्थित त्या ठिकाणी केले, याची पण नोंद माझ्या मतदारांनी घेतली पाहिजे। एकंदरीतच आपण पाहिलं की भाजप निवडणुकीच्या निमित्तानं कुठल्याही स्तराला जातं। या भाजपने निवडणुका म्हणलं की यांच्या नेत्यांना अगदी आयसीयू मध्ये असले तरी स्टेजवर आणून बसवण्याचं काम करतात। गिरीश बापट साहेब आयसीयू मध्ये होते, त्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या नळ्या घातल्या, परंतु प्रचार करायला लावला। अरे काय तुम्हाला जनाची नाही म्हणायची लाज वाटायला पाहिजे। माणूस सिरियस आहे, तुम्हाला राजकारण पडलंय, तुम्हाला मतं पडलीत, तुमच्यामध्ये धमक नाही। अरे ज्यांनी इतके वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम केलं अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे ही लोक खालच्या स्तराला जाऊ शकतात हे मतदारांनी या निमित्तानं बघितलेलं आहे। मित्रांनो, मला आठवतंय स्वर्गीय लक्ष्मण जगताप आजारी असताना मी माझ्या जवळचा कार्यकर्ता तयार केलेला गेला तरी देखील दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट असताना मी तिथं बघायला गेलो। मला डॉक्टरांनी सांगितलं, दादा ही औषधं पाहिजेत, हे इंजेक्शन पाहिजे। मी एक मिनिट न दवडता त्याच्या संदर्भामध्ये परदेशातनं औषध आणायचं काम केलं आणि तिथं लक्ष्मणला त्याच्यामध्ये कसं वाचवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला। अरे माणसं जोडायची असतात, माणसं तोडायची नसतात, हे भाजपवाल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही लोकांना वापरून घेता। मुक्ताताई टिळक, लक्ष्मण जगताप राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही ॲम्ब्युलन्स करता, त्याच्या संदर्भामध्ये स्वतःचा फायदा बघण्याचा प्रयत्न करता। जर एक दोन मतं नसती मिळाली तर काय आकाश पाताळाचं एक झालं असतं। परंतु किती माणसांनी स्वार्थी असावं, स्वतःच्या फायद्याच्या करता दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करणारे ही मंडळी, यांना आता या निमित्तानं खड्यासारखं बाजूला ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। पालिकेमध्ये जो भ्रष्टाचार फोफावला, आता मुदती संपल्या, परंतु त्याच्या संदर्भामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं स्वतः तुषार कामठेंनीच अनेकदा आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम यांनी केलेलं आहे। याचाही विसर आपण पडता कामा नये। अशा बऱ्याच गोष्टी, आता खरं तर महानगरपालिकेची निवडणूक नाही, ज्यावेळेस मी निवडणूक लागेल त्यावेळेस जरूर ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातले सगळे दाखले, सगळे पुरावे मी मतदारांच्या समोर ठेवणार आहे। हा सूर्य आणि हा जयद्रथ, बोला खरं कुठं काय आहे आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं। मित्रांनो, आज IT कर्मचाऱ्यांच्या विकासावर देखील, त्यांचा विकासावर विश्वास आहे। पिंपरी निलेक असेल, माझा विशालनगर असेल, वाकड असेल, कसपटे वस्ती असेल, पिंपरी सौदागर असेल, रहाटणे असेल, ह्या परिसरात माझा सर्वाधिक IT कर्मचारी वास्तव्याला आहे। त्याच्यामध्ये काही जण वेगळ्या प्रकारची भूमिका सांगतील, परंतु या बाबतीमध्ये शहराच्या जवळ विकसित होणारं शहर आणि हिंजवडी मान मारुंजी IT नगरीचा परिसर हा दूरदृष्टीच्या गोष्टीतनं आपण विकसित केलेला आहे आणि त्याच्यामुळं या बाबतीत आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। बाहेरून येणाऱ्या लोकांना आमच्या शहराचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवून उद्याच्याला वाटचाल त्या बाबतीमध्ये केली पाहिजे। मित्रांनो, मधी
आपल्या आंध्र भामा आस्केड इथं पण भ्रष्टाचार झाला, जॅकवेल मध्ये घोटाळा झाला, तिथं भ्रष्टाचार झाला. मला माहिती आहे या मतदारसंघामध्ये सोसायट्या खूप आहेत. मला आज पण कार्यकर्ते भेटले, काही सोसायट्यांचे चेअरमन भेटले आणि त्यांनी सांगितलं की अजित पवार तुम्ही जरी विरोधी पक्षामध्ये असला, MPSC ची मुलं पण मला भेटली आणि सोसायटीच्या चेअरमन आणि सहकाऱ्यांनी सांगितलं की दादा चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही राहतो, आमच्या सोसायटी आहेत, आम्ही नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं आमच्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण देण्याच्या निमित्तानं आम्ही इकडे आलेलो आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक पोटाची खळगी भरण्याच्या करता आपल्या शहरामध्ये आलेले आहेत. त्यांना चांगल्यातली चांगली घरं देण्याचं काम आपण आपल्या कारकिर्दीमध्ये केलं. इथून पुढच्या काळामध्ये देखील माझं पिंपरी चिंचवड भोसरी शहर हे झोपडपट्टी मुक्त शहर असावं, म्हणजे झोपडपट्टीवासियांनी बाहेर नाही जायचं, त्यांना त्यांची हक्काची चांगली घरं बांधून देण्याचं देखील आपल्या मनामध्ये निश्चितपणे धोरण आहे. त्याबद्दल पण मतदारांना मी विश्वास देऊ इच्छितो. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या सोसायटीमध्ये ओला कचरा जिरवण्याची सोय नाहीये, प्रत्येक प्रकल्प तयार करण्याच्या करता जागा नाहीये, त्यांचा कचरा महानगरपालिका घेत नाही, त्याच्यावरून तोडगा काढण्याची गरज आहे. शास्तीकराचा विषय आज त्याही भागातले माझी लोक मला मगाशी भेटले. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये रेड झोनचा प्रश्न आहे, कामाच्या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय, ह्या ओला कचरा सुका कचऱ्याचा प्रश्न आहे, CCTV मध्ये खरेदीमध्ये घोटाळा केलाय, सल्लागार नेमताना घोटाळा केलाय. ह्या संदर्भामध्ये निवडणुका सातत्याने पुढे ढकलल्या जातात. मला एक गोष्ट कळत नाही मतदारांनो, आम्हाला जसं वाटतं आम्ही आमदार झालं पाहिजे, राजेशला वाटतं, सुनीलला वाटतं, त्याच्यामध्ये राजेश राठोडांना वाटतं, तशा पद्धतीनं तुमच्यापैकी कुणाला वाटलं की उद्या मी या शहराचा नगरसेवक झाला पाहिजे, नगरसेविका झाली पाहिजे, माझ्या ग्रामीण भागातल्या कुणा माणसाला वाटलं, तरुणाला वाटलं, आया बहिणीला वाटलं की बाबा उद्याच्याला मी जिल्हा परिषद तालुका पंचायतीची सदस्य झाली पाहिजे, नगरपालिकेची नगरसेविका झाली पाहिजे, का वाटू नये? आज इतके दिवस झाले, 13 महिने होऊन गेलेत, 12 महिने तर पूर्ण झाले, तरी निवडणुका लावल्या जात नाही. सरकारला लक्षात यायला नको की बाबा आपण जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री झालोय तसं लोकशाही राज्यामध्ये देशामध्ये निवडणुकाही वेळेत झाल्या पाहिजे. उद्याच्याला तरुण नेतृत्व पुढे येईल. हा जो भ्रष्टाचार इथं बोकाळलेला आहे तो आपल्याला थांबवायचा आहे. अधिकारी हम करे सो कायदा करायला लागलेले आहेत. अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आपण सगळ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायती दिल्या. हा कुठला कारभार आहे? हा कोणाचा नाकारतेपणा आहे? हा आताच्या राज्यामध्ये सत्तेवर बसणाऱ्या राज्यकर्त्यांचा नाकारतेपणा आहे. मतदारांनी त्याचाही विचार केला पाहिजे की हे निवडणुका लावत नाहीत. आम्ही कोर्टात गेलोय, कोर्टाला न्याय मागतोय की निवडणुका लावा. जनतेच्या मनामध्ये ज्याला कुणाला निवडून द्यायचं जनता निवडून देईल. जनता जनार्दन सर्वस्व आहे, त्यांचा अधिकार आहे, ते या शहराचे मालक आहेत, परंतु त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत. मित्रांनो, यांना भीती वाटते. ते मगाशी अतुल लोंढ्यांनी सांगितलं 5 पैकी 4 जागा ते हरले. त्यांना सर्वेमध्ये असं वाटतंय की आपण ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण करून फोडातोडाचं राजकारण करून जे आणलेलं आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाहीये. आणि महाराष्ट्रातली जनता मतदार सुसंस्कृत आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला नाकारेल म्हणून या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत. आता ही निवडणूक लागली ती केंद्राच्या निवडणूक आयोगाने लाभलेली आहे. ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्व मतदारांनी या निवडणुकीच्या निमित्ताने केला पाहिजे. माझ्या या विधानसभा मतदारसंघात खानदेश असेल, माझा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, ह्या सगळ्या भागातले मतदार आहेत, सगळ्या भागातले नागरिक आहेत आणि गुण्या गोविंदांनी राहतात. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये काही जण
जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत, कायदा सुव्यवस्था हे जे 3-13 झालेले आहेत. आमच्या इथं प्रज्ञा सातव हे आमचे भगिनी आमदार आहेत, तिच्यावर हल्ला केला जातोय. जितेंद्र आव्हाडांच्या बद्दलचं तुम्ही नेहमीच ऐकताय. त्याच्या संदर्भामध्ये मधल्या काळामध्ये आदित्य ठाकरे रोड शो करत असताना तिथं दगडफेक झाली. अरे हा कुठला कारभार आहे? आम्ही सरकारमध्ये अनेक वर्ष होतं, तुम्ही पिंपरी चिंचवडकरांनी बघितलं. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस मला पालकमंत्री करायचा त्यावेळेस पिंपरी चिंचवड, पुणे, भोसरी आणि पुणे ग्रामीण ह्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता दर आठवड्याला सकाळी 7 वाजल्यापासून मी कौन्सिल हॉलला तिकडं बसून काम करत असायचो. मेट्रोचं काम कुठपर्यंत आलंय, का थांबलंय, काय अडचण आहे, त्याच्यामध्ये कसा मार्ग काढला पाहिजे, लोकांचं काही म्हणणं असेल तर तेही समजून घेतलं पाहिजे, त्याच्यातनं पण त्यांनाही समाधान मिळालं पाहिजे आणि आपलं महत्वाचं काम पण मार्गी लागलं पाहिजे. एवढे सगळे रस्ते, फ्लायओव्हर, गार्डन, त्याच्या संदर्भात क्रीडांगण, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा वेगळ्या प्रकारे घरबांधणीचा कार्यक्रम राबवत असताना अनेक प्रकारचे अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागलं. परंतु आम्ही कधी मागं हटलो नाही, आम्ही कधी थांबलो नाही. आम्ही ती कामं तडफेने कसं द्यायची, प्रशासनाला योग्य पद्धतीचे आदेश देऊन त्याच्यातनं त्यांनाही बरोबर घेऊन आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे कामं करण्याचा प्रयत्न केला. हे आपण सगळे पाहताय. आताची परिस्थिती काय? कोण येतंय सांगताय 440चा करंट येऊ, तुझ्या घरचा आहे काय करंट? आमचा करंट अजून तू बघितलेला नाहीये. ह्या गोष्टीचा देखील विचार मी त्याच्या संदर्भात खोलात जात नाही, कारण अतुलजींनी त्याच्याबद्दलचं उत्तर दिलेलं आहे. परंतु कुणी काही पण बोलावं, काही पण करावं. काही जणांनी सांगितलं आता म्हणले महात्मा गांधी वर्ण येणार. अरे पालकमंत्री सांगतात, आता महात्मा गांधी वर्ण येऊ शकतात का हो? एक म्हणायची पद्धत आहे की वर्ण पाहत असतील पण वर्ण येणार आहेत. अरे काय पालकमंत्री, कसं तुम्ही बोलता, कसं वागता? कुणाला म्हणता भीक मागून शाळा काढल्या, भीक मागून शाळा काढल्या, काही पण बोलायचं. पालकमंत्र्यांनी पुण्याच्या पालकमंत्र्यासारखं वागावं, त्याला एक वेगळी परंपरा आहे, त्या पद्धतीनं त्यांनी कामं करावीत. आज 7 महिने झालेत तुम्ही त्या ठिकाणी सरकारमध्ये आहेत. कुठले आमच्या पुण्याचे प्रश्न मार्गी लागलेत, कुठले पिंपरी चिंचवडचे प्रश्न मार्गी लागलेत? मागं येऊन पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन केलं, इकडं पण केलं आणि तिकडं पण केलं. किती जण मेट्रोने जातात? हातवर करा बरं. एक हातवर होत नाही. मी म्हणलं अरे काय चाललंय? मला प्रशांत जगताप म्हणतात नाही दादा फार चांगलं चाललंय. त्याच्यात आतमध्ये कुणाचा वाढदिवस असलो की वाढदिवस साजरा करतायत, मेट्रो मध्ये वाढदिवस साजरा करतायत. अरे काय रे, निगडी पासून तिकडं कात्रज पर्यंत झटका लावला पाहिजे. यांच्या अंगातच काही दम नाही तर ते कसं काय इथं दम दाखवणार आहे? ह्याचा विचार करा मित्रांनो. ही हसण्यासारखी बाब नाहीये. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही आजपर्यंत 30-32 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघितलेलं आहे. आम्ही कामं करत असताना शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आमचे RPIचे सचिन खरात गट असेल किंवा आमचा दवाई गट असेल, अनेक गट आहेत, त्या सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे जात असतो, चर्चा करत असतो. परंतु अशा प्रकारचं लक्ष ह्या राज्यकर्त्यांचं तुमच्या माझ्या परिसराकडे नाहीये, हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून आता यांना उद्याच्या 26 तारखेला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. त्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये भावनेच्या आहारी जाऊ नका. उद्याच्याला आपली कामं कोण करणार आहे, आपल्याला मदत कोण करणार आहे? जसं अण्णा बनसोडे माझ्या बरोबर काम करत असतात तसं उद्या नाना काटे आणि तिकडं रवींद्र दंगेकर हे देखील कामं करणार आहेत. पण त्याच्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आहे, हे मात्र कृपा करून आपण विसरू नका. अलीकडच्या काळात एक कोयता गँग, अरे म्हणलं कुठली कोयता गँग काढली रे?
कोयता गँग सुरू झाली, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, त्याबद्दल कोणी बोलत नाही. कोयता गँग पोलीस यंत्रणा का करते? पोलीस यंत्रणेमध्ये अत्याचार राज्यकर्त्यांचा राजकीय हस्तक्षेप आहे, म्हणून हे नको ती माणसं डोकं वर काढू पाहत आहेत. मी ज्या वेळेस सत्तेवर होतो, स्टेजवरच्या कुणाला विचारा, माझ्या कार्यकर्त्याला विचारा, जर माझा कार्यकर्ता चुकला तर मी पोलिसांना सांगायचो ह्याच्यावर कायदेशीर ऍक्शन घ्या. माझा तुझा असला दुजाभाव माझ्याकडे कधी नव्हता, सगळ्यांना न्याय सारखा असायचा. तशा प्रकारे आत्ताचे राज्यकर्ते करत नाहीयेत. ह्या गोष्टीचा विचार तुम्ही ह्या सभेच्या निमित्तानं, या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अशा प्रकारची देखील माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, तुम्ही काही काळजी करू नका. उद्याच्या काळामध्ये तुम्हाला जर उद्या वाटत असेल किंवा नाना कसा काम करेल, तर नानाकडनं काम करून घडण्याची धमक आणि ताकद आपल्यात आहे. त्याच्यामध्ये अण्णाला नानाची जोडी, अण्णा आणि नाना जोडी, आणि त्याच्या मागे मी हायच. आणि काही कमी पडलं तर तुम्ही मला सांगा ना, अजित पवार तुम्ही त्या दिवशी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं की मी मागे आहे, परंतु हे असं करतात. मी त्यांना योग्य पद्धतीनं आपल्या सर्वांगीण विकास करायलाच भाग पाडेल, हा पण शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला देतो. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. मी रोखठोक स्वभावाचा आहे, जे बोलतो ते करतो हे महाराष्ट्राला पण माहिती आहे. आणि त्याच्यामुळे चिंचवडकरांनी नेहमीच मला साथ दिलेली आहे. 2017चा अपवाद वगळता 92ला दिली, 97ला दिली, 2007ला दिली, 2012ला दिली, सगळ्याला दिली, परंतु 2017ला अहो मी कशाला? मनसेचे नेते राज ठाकरे साहेब एका सभेमध्ये म्हणले की त्या अजित पवारनी पिंपरी चिंचवडमध्ये एवढा कायापालट केला तरी त्याच्या लोकांना पिंपरी चिंचवडकरांनी पाडलं. मग विकासाला बघून लोक मतदान करतात का आणखीन कशाला बघून लोक मतदान करतात? आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारा, आपण आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. ठीक आहे, झालं गेलं, गंगेला मिळालं. 2017 साल सोडून दिलं, आता 2023 आहे. आता तरी चूक दुरुस्त करा, आता तरी आशीर्वाद द्या आणि माझ्याकडनं पाहिजे तेवढी कामं करून घ्या ना. आजही सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो. आहे का दुसरा पठ्ठ्या कुणी 6 वाजल्यापासून काम करणारा? आणि कसली कामं करत नाही, विकासाची कामं करतो. हा, कुणी कॅमेरा मागे, तुम्ही फिरतच असता माझ्या मागे. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. आपल्याला कामाचा वेळ आहे. पवार साहेबांचं लहानपणापासून आम्ही त्यांनी कसं स्वतःला झोकून दिलं ते बघितलं. आणि आपल्याला इतकं सुंदर आयुष्य आई बापांनी दिलेलं आहे. त्या सुंदर आयुष्याचं आपल्या हातात काही गोष्टी असल्या तर समाजाचं भलं करण्याच्या करता का आपलं काम करू नये, अशा प्रकारे मी कामानं झपाटलेला माणूस आहे. ही विरोधक कुणी काही माझ्यावर उद्या टीका करतील, म्हणतील दादाचं असं झालं, दादाचं तसं झालं. जे झालं ते झालंच, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या हिताची तडजोड महाविकास आघाडी कदापि करणार नाही. संकट किती येवोत, आव्हानं किती उभी राहोत, महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणार नाही. प्रत्येक आव्हानांशी महाराष्ट्र निर्धाराने लढेल. त्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ आपले महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, हे आव्हान आजच्या सभेच्या निमित्तानं करतो. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचं खूण ही राष्ट्रवादीला तिकीट मिळालेलं असल्यामुळं त्या बाबतीमध्ये घड्याळ आहे, आणि तिथं काँग्रेसला महाविकास आघाडीचं तिकीट मिळालेलं असल्यामुळं तिथं पंजा आहे. कुणी बाकीचे बंडखोर, खंडखोर, अपक्ष, विपक्ष यांचा काही विचार करू नका. असली लोक येत असतात, जात असतात, त्या गोष्टीचा विचार करायचा नसतो. शेवटी आपलं भलं कशात आहे, आपला विकास कशात आहे, ह्याच पद्धतीनं
तुम्ही सगळ्यांनी पुढे जायचंय. मला विश्वास आहे आज ज्या उत्साहाने आपण या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात, भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिकेचा कारभार करण्याचा निश्चितपणे काम मी आणि माझे सहकारी करून दाखवतील. त्यामध्ये देखील मी कुठं कमी पडणार नाही. आज आमच्या संदीपन झोंबाडे असंघटित कष्टकरी कामगार महासंघ आणि भारतीय लहुजी पॅन्थर यांनी आज नाना काटेंना पाठिंबा दिलेला आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आपल्याला पुन्हा एकदा मी नाना काटेंच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो की उद्याच्या 26 तारखेला नात्याचा, गोत्याचा, जातीचा, पातीचा कशाचाही विचार न करता आपलं पवित्र मत नानाला आणि तिकडे रवींद्र दंगेकरांना आपण द्यावं. तिथं तुमच्या ओळखी पाळखीचे कोणी असतील तर तिथंही तुम्ही त्या पद्धतीने सांगावं. आणि आमचे हे 2 सहकारी, जसं 5 पैकी 4 जागा तुम्ही विधानसभेच्या आम्हाला निवडून दिल्या, तशा दोन्ही जागा निवडून देऊन ह्या राज्यकर्त्यांना दाखवून द्या तुम्ही पुणे जिल्ह्यातला 2 लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना आणि 2 लाख तरुण तरुणींना रोजगार देणारा प्रकल्प हा परराज्यामध्ये पाठवला. इतर पण वेगवेगळे कारखाने परराज्यामध्ये पाठवले. हे तुमचं अपयश आहे आणि ती तुमची जागा दाखवण्याच्या करता आम्ही तुम्हाला हा झटका दिलेला आहे. तो झटका आपण 26 तारखेला द्या हीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.